स्टँडअप कॉमेडी बघतो? हो बघतो. प्रणित मोरेचा शो हो कधीतरी बघतो, बरा वाटला तर. बरं वाटलं जरा. आत्ता बरा वाटतोय का शो प्रणित? नाही आत्ता तरी नाही वाटत आहे, कारण त्याच्या शोमध्ये त्यांनी दोनदा असं झालेलं आहे, एकदा पण नाही. त्यांनी लेडीवरती खूप चुकीचे शब्द वापरले आणि 370ची वगैरे बिर्याणी. मी काय बोलतो, पोलिसांना मी डायरेक्ट हे सजेशन देतो, जेलमध्ये ठेवा त्यांना. 300 रुपयाची जी बिर्याणी तुम्ही मागवत होतात ती 300 रुपये पैसे द्यायची पण गरज नाही लागणार, फ्रीमध्ये मिळेल. नाही, पण अशा पद्धतीची वक्तव्य, आता तू युवक आहेस, त्या संदर्भात संवाद साधतोयस, फार मोठी गोष्ट आहे. सध्याच्या पिढीला तशी कॉमेडी हे हवीशी वाटते किंवा ती आवडीनुसार येते युवकांच्या, असं वाटतं? नाही, मला त्याची काय गरज नाही वाटत, कारण आता कित्येक कॉमेडियन झाले. आपला अन्विश गोरेगावकर झाला, त्यानंतर बरेचसे असे नाट्य कलाकार झाले, त्यांनी आतापर्यंत असं कधीच नाही केलं. प्रणित मोरे असा पहिला असेल जो लेडीवरती चुकीचे शब्द वापरतोय आणि तो त्याच्यावरती FIR पण हे केली आहे, लिहिलेली आहे. मला वाटतं ते बरोबरच आहे, FIR लिहिली आहे ती. कारण जर जेनझीजना हे सगळं आवडत असेल तर मी बोलीन जेनझी लोक असतील डोक्याने रिकामे, आणि जर हे माझ्यासारख्यांना आवडत नसेल तर कित्येक मुलांनी याच्यावरती आवाज उचलावा अशी माझी इच्छा आहे. नाही, पण एक डॉक्टर, म्हणजे एक डॉक्टराचं शिक्षण घेणारी व्यक्ती देखील आली होती, सेजल पवार असं तिचं नाव आहे. तिने देखील एक फार आक्षेपार्ह वक्तव्य केलं, तेही म्हणजे एका मृतासंदर्भात, एका बॉडी संदर्भात. हे अशा पद्धतीचं वक्तव्य हे कसं पाहिलं तेव्हा तू, म्हणजे हे जेव्हा ऐकायला आलं तुझ्या कानावर? तेव्हा माझं असं वाटलं की जर आता मुलांनी जे केलं ते तर चुकीचंच होतं. आता जर तेच वाक्य मुलाने केलं असतं तर मुलांना तर मारलं असतं ना. मग मी बोलतो त्या मुलीला पण जेलमध्ये टाका. तुम्ही डॉक्टर असून हे सगळं बोलताय तर मग हे चुकीचंच आहे ना. मग एकंदरीत आता ह्या शोवरती कारवाई व्हावी किंवा अशा पद्धतीचे शो बंद करण्यात यावे अशी काही इच्छा आहे का युवकांची? मला वाटतं बॅन करावं बाय गव्हर्नमेंट ओनली असे शोज. हो, पण मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं, प्रत्येकाचा बोलण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे हे संविधानामध्ये. मग त्या संदर्भात काय वाटतं? जर प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे तर उचला आवाज, काय फरक पडणार आहे? गव्हर्नमेंट विचार करेल काय रॉंग आहे काय राईट आहे, त्या हिशोबाने डिसिजन घेतील. बस. दादा, प्रणित मोरेचा शो पाहिलाय आजपर्यंत कधी? आत्ता ते चालू आहे इंस्टाग्रामवरती, आम्ही सोशल मीडियावर बघतोय. पण असे शो असे शो नाही झाले पाहिजेत. पण शो करा तुम्ही, कॉमेडी वगैरे करू शकता, पण असे ह्या बाबतीत शो करू नका, कोणाचा अपमान असं करू नका. नाही, पण हे अशा पद्धतीची वक्तव्य, 360ची बिर्याणी, त्यानंतर एका म्हणजे जो मृत शरीर असतं त्याचं अशी खिल्ली उडवणं, हे कितपत योग्य वाटतं? आत्ताच्या पिढीला ही कॉमेडी वाटते का? आत्ताची पिढी याला कॉमेडी समजते का? हे चुकीचं आहे. हे अशा पद्धतीचं वक्तव्य हे चुकीचं आहे. हे असे शो करणं बंद केलं पाहिजे. तुम्ही लोकांना कॉमेडीचे शो देऊ शकता, कॉमेडी दाखवू शकता लोकांना. म्हणजे अशा पद्धतीने नाही दाखवू शकत, दुसऱ्या पद्धतीने, म्हणजे लोकांना जसं आवडेल तसं तुम्ही दाखवू शकता. ही पद्धत चुकीची आहे. नाही, पण आता जी कारवाई झालेली आहे, म्हणजे जी पाहिली जाते की म्हणजे प्रणित मोरेचं अकाउंट सस्पेंड झालं आहे, त्यानंतर आणखीन काही लोकांचं अकाउंट सस्पेंड झालं आहे. मग अशा पद्धतीच्या कारवाया होणं हे गरजेचं वाटतं? हे आता गरजेचं आहे. आता गव्हर्नमेंट त्यांच्या पद्धतीने घेईल असं आम्हाला वाटतं. आणि अशा पद्धतीचे शो होणं हे फार गरजेचं आहे, किंवा म्हणजे कॉमेडी शो व्हावे की पण अशा पद्धतीचे व्हावे अशी गरज आहे? कॉमेडी शो आहे पण अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. समाजाला अशा कॉमेडीची गरज आहे असं वाटतं? नाही, मुळात अशा गोष्टी त्यांनी वक्तव्य करायलाच नाही पाहिजेत. कारण का माहिती आहे, हे असे जे वक्तव्य केलं ना तर समाजाला त्यातनं तुम्ही काय देऊ शकता? आता समजा तुम्ही फेसबुक चालू केलात, इंस्टाग्राम चालू केलात, ह्याच्यामधनं लोकांपर्यंत चांगलं काहीतरी पोचण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. परंतु ह्या गोष्टी घडत नाही आहे. लोक काय करतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी ना म्हणजे याचा गैरवापर करतायत. चांगलं म्हणजे लोकांपर्यंत जावं ह्याचा कोण प्रयत्न करत नाही. ज्याला त्याला म्हणजे स्वतःचे हायलाईट करायचे, आपल्याला म्हणजे कुठेतरी प्रसिद्ध होणं, आणि प्रसिद्धीच्या माध्यमासाठी नाही लोक काही करतात. प्रसिद्धीच्या जोतात आपण राहावं या त्यांना, म्हणजे त्या प्रसिद्धीसाठी ते एवढे हपपलेले आहेत ना का त्यांना पुढे काय वक्तव्य करावं हे त्यांना समजत नाहीये. हे प्रकार झाले. म्हणजे आता पूर्वी पण बघा न्यूज असायच्या, आता आजच्या तारखेला मीडिया, पण काय झालं माहिती आहे, खरं म्हणजे वास्तविकतेची काय झालं म्हणजे मीडिया ज्या प्रमाणात पुढे यायला पाहिजे ना त्या प्रमाणात येत नाही आहे.
त्या मीडिया पुढे न येण्याच्या कारणामुळे, कारण राजकीय दबाव म्हणा, बाकीच्या गोष्टी काही अशा गोष्टी आहेत जे मीडियाने करायला पाहिजे ते करत नाही. त्यामुळे हे अशा लोकांनी काय केलं माहिती आहे, हे प्रायव्हेट असे फेसबुक म्हणा, तुमचं इंस्टाग्राम म्हणा, ह्याच्या माध्यमातून लोक पुढे यायला लागलेले आहेत. आणि कसं झालं माहिती आहे, कोणाला म्हणजे काय बोलावं याची बंधनं नाही. पूर्वी कसं असायचं म्हणजे एखादी न्यूज जर कुठं समजा बाहेर येत असेल तर त्यांना काय बोलावं याचं एक बंधन असायचं, एक कायद्याचं बंधन असायचं. आता समज असायची म्हणजे आपण पुढे काय बोलावं. आता तसं लोकांमध्ये ते राहिलेलं नाही. कोण कसाही बिंदास बोलतोय. म्हणजे समाज परिवर्तक काय पाहिजे काय नाही लोकांना कळलं याची कोणाला काही घेणं देणं नाही. आणि मुळात आहे ना काय झालं माहिती आहे काय, मला तर असं वाटतं म्हणजे काय माहिती आता हे जे मोबाईलचं जे नेटवर्किंग आहे ना हे एवढ्या प्रमाणात जे वाढलेलं आहे ते वास्तविकता त्यात नव्हतं पाहिजे होतं. मोबाईल आहे ना हे किती प्रमाणात वापरावं याचं बंधन लोकांना असलं पाहिजे होतं. म्हणजे आता काय होतं, इंटरनेट आहे म्हणा, काही आहे लोक गोष्टी जे म्हणजे आता झालं काय माहिती आहे, पैसा कमवण्याच्या नादामध्ये हे मोबाईल कंपन्या काही कुठल्याही समजा स्कीम आहे ते आणतात पुढे कमी पैशामध्ये तुम्हाला एवढं नेटवर्क भेटतं तेवढं नेटवर्क भेटतं. आणि मग लोकांना आता काय तरुण पिढी आहे ना, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तरुण पिढी पूर्णपणे ना या मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकली गेलेली आहे. त्यांना पूर्वी कसं असायचं माहिती आहे, एखादी गोष्ट आणि काय होतं माहिती आहे, कुठलीही गोष्ट समजा समाजामध्ये एखादी घटना कुठली घडते, समजा काही घडू दे, समजा एखादी अपरिय घटना घडते, त्याच्यामध्ये काय म्हणते तरुण पिढी पुढे यायला मागत नाही. अहो नुसता इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तुम्ही जर समजा एखादी कमेंट करायला गेलात ती कितपर्यंत योग्य आहे. तुम्ही रस्त्यावर कधी येणार, बंड कधी करणार. पूर्वीचा इतिहास बघा तुम्ही, लोकांनी काय काय केलेलं आहे समाजासाठी. आणि तुम्ही फक्त इंस्टाग्रामवर करणार, 4-5 दिवस ते बोलणार, नंतर ती न्यूज बंद होते, दुसरी न्यूज त्याच्यावरती फॉलो होणार, नंतर त्याच्यामध्ये तुम्ही अडकले जाणार. आणि सरकारला हेच पाहिजे आहे.